वाशिममध्ये सोयत्यात शेतकऱ्यांकडून पावसाळी चवळीची लागवड केली गेली आहे। पावसाळ्यामध्ये चवळीला चांगले दर मिळत असताना ही लागवड केली गेली आहे। जालन्याच्या आष्टी परिसरात पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड। कोवळ्या पिकांना बाटलीनं पाणी देण्याची वेळ, पावसानं दांडी मारल्यानं दुबार पेरणीचं संकट। धुळ्यामध्ये पावसाच्या विश्रांतीमुळे पेरण्या रखडल्या। आतापर्यंत केवळ 29.48% पेरण्या पूर्ण। सध्या स्थितीमध्ये पुरेल पाऊस झाल्यास पेरणीचा वेग वाढण्याची शक्यता। हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत संत नामदेव हळद मार्केटमधील हळदीचे दर दबावात। किमान दरात 200 ते 1000 तर कमाल दरात 100 ते 200 रुपयांची सुधारणा। पावसामुळे चिंचेवर परिणाम, चिंचेच्या दरात काहीसे चढ उतार। चिंचेला सध्या 7000 ते 11000 प्रति क्विंटलचा दर। गेल्या 5 वर्षात सोयाबीन, मका, मूग आणि उडीद या पिकांच्या क्षेत्रामध्ये घट। दुसरीकडे मात्र उत्पादनामध्ये वाढ। बाजारपेठ खर्च आणि हवामानाच्या फटक्यामुळे शेतकऱ्यांच्या निवडींवर परिणाम। यंदा पावसानं मे महिन्यातच हजेरी लावल्यानं शेतकरी धास्तावला। अजूनही अनेक भागात भात पेरणीला सुरुवात नाही। खानदेशात यंदा कापूस लागवड रखडत सुरू। बागायती किंवा पूर्व हंगामी लागवड देखील कमी। पाऊस हवा शेतीला पूरक नसल्यानं कोरडवाहू कापूस लागवड कमी असल्याची स्थिती। भोकरदन तालुक्यात खरीप हंगामातील पेरणीला वेग। सोयाबीन, मका पिकांच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल। मात्र मागील 8 दिवसांपासून पावसानं दांडी मारल्यानं शेतकरी चिंतेत। नांदेडच्या मोंढा बाजारात भुईमुग शेंगाची आवक सुरू। शेंगांना कमाल 5900 रुपये प्रति क्विंटलचा दर। अतिवृष्टीमुळे भुईमुग शेंगा काढता आला नसल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान। जालन्यामध्ये हरणांकडून पिकांची नासाडी। जालन्याच्या पिंपळगाव रेणुका येथील शेतकरी चिंतेत। वन विभागानं वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी।